तुझ्या आयुष्यात इथून पुढे विश्वासघात करणाऱ्या लोकांपासून तुला कसे सावध राहायचं आहे, कसे जपून पाऊल टाकायचं आहे. तेव्हा बाळा, हा संदेश ऐकल्यानंतरच तुला सर्व काही प्रश्नांची उत्तरे मिळतील. बाळा, आपल्यासमोर कधी कधी एवढी बिकट परिस्थिती येते, अशा परिस्थितीमध्ये आपल्यासमोर काहीच मार्ग दिसत नाही, कुठे जावे, काय करावे. तेव्हा अनपेक्षितपणे काही लोक आपल्या आयुष्यात अशी असतात की जी आपल्या तोंडावर गोड बोलून आपल्याला मदतीचा हात पुढे करतात. पण बाळा, त्यावेळी आपल्याला हे समजत नाही की आपल्या स्वभावाचा, आपल्या प्रसंगाचा, आपल्या आयुष्यात ज्या घटना घडत आहेत त्या या घटनांचा कोणीतरी फायदा घेत आहे. आपल्या बिकट परिस्थितीचा कोणीतरी फायदा घेऊन आपल्याला फसवत आहे, आपल्याशी विश्वासघात करत आहे. बाळा, हे त्यावेळी तुझ्या लक्षात येत नाही. ही स्वामी माऊली, ही ब्रह्मांडाची शक्ती तुला अलगदपणे या सगळ्यातून बाहेर काढणार आहे. बाळा, आता चिंता करू नकोस. इथून पुढे तुझ्या आयुष्यात तुझी प्रवासाची वाट खूप जपून चाल. एक एक पाऊल सावधानतेने उचल आणि ज्याने तुझा विश्वासघात केला आहे त्या लोकांना वेळीच ओळखायला शिक. अशा लोकांना आयुष्यात थारा देऊ नकोस.